अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरलं। पुराचे पाणी आणि मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान तसेच घराची प्रचंड पडझड। स्थानिक भाजपा आमदार प्रताप अडसड आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्याकडून धामक येथे पाहणी। आमदार प्रताप अडसड आणि जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी शेती आणि घरांच्या पडझडची पाहणी करत शेतकरी आणि नागरिकांशी साधला संवाद। नुकसानग्रस्त घरांचे आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू। वीज खांब जमीनदोस्त आणि वीज तारा पडल्याने अद्यापही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वीज पुरवठा अद्याप खंडित। नाही, आपल्याकडे सध्या मेन जे धामणगाव रेल्वे जे आपले SD ऑफिस आहे त्याचे जे 3 तालुके आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला हा पावसाचा फटका आपल्याला बसलेला आहे। काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस त्या ठिकाणी या पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये पडत होता आणि त्यातल्या त्यात इथे नांदगाव खंडेश्वरमध्ये सर्वाधिक त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे। आज आपण जिथे उभे आहोत धामक या गावी, या परिसरामध्ये साधारणतः 200 ते 225-30 एवढा मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला। आपण जिथे उभे आहे तिथे साधारणतः 10-15 फूट पाणी त्या ठिकाणी काल होतं। गावकऱ्यांनी अतिशय प्रसंगावधान राखून संध्याकाळपासूनच जे इथे नदीलगतचे जे घरं आहेत ते खाली करण्यास सुरुवात केली होती आणि जे उंचवट्यावर आपली जे PHC आहे किंवा इतर जे घरं आहेत, समाज मंदिर आहे, तिथे गावकऱ्यांनी स्वतःच शिफ्ट होणं सुरुवात झालं होतं। त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी आपल्याला टाळण्यासाठी त्या ठिकाणी यश मिळाले आणि कुठल्याही प्राण्यांच्या जीविताचीही त्या ठिकाणी नुकसान नाही झालं। आता प्रशासनातर्फे आपण या तिन्ही तालुक्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे ते आमची डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिलीफ फोर्सची टीम आहे त्या ठिकाणी पाठवत असतो। कालही आम्ही जवळच्याच एका गावामध्ये इथे पाठवून पुलावर पाण्यामध्ये एका गाडीमध्ये जवळपास 10 लोक त्या ठिकाणी अडकले होते, तर त्यांचं रेस्क्यू आपण डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे DDRF आहे त्याच्या माध्यमातून केलं। तर अतिशय अलर्ट मोडवर सगळं प्रशासन आहे। आता जे नुकसान त्या ठिकाणी झाले, पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पण आम्ही पंचनामे करतोय। काही ठिकाणी जमीन खरडून गेली त्याचे पंचनामे करतोय। सोलारचं देखील नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याचे पंचनामे करतोय आणि शासन निर्णयानुसार आम्ही निश्चित त्याच्यामध्ये मदत जी आहे ती तात्काळ करू। आणि या गावच्या पुनर्वसनासाठी पण जे आता आमदार महोदयांनी सांगितलं की आता अंतिम टप्प्यात आहे, ते मोजणी झालेली आहे, तर याला सुद्धा आम्ही गती देऊन हा जो प्रश्न आहे या गावचा तो परमनंटली त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करू। अनेक जे पूल आहे ते सिकस्त नाही, आपण पाहिलं तर पूल वाहून गेला असं तर नाही आहे। पुलाच्या बाजूचा जो अप्रोच रोड आहे तिथे काही ठिकाणी केविंग जे म्हणतो आपण ते त्या ठिकाणी झालेली आहे, ती आम्ही तात्काळ दुरुस्त करून घेऊ। पाण्याचा एकंदरीत जसं आपल्याला मी सांगितलं की 200 ते 250 मिलीमीटर पाऊस कमी वेळात एक प्रकारचा ढगफुटी टाईप वातावरण झाल्यामुळं एक अतिशय जास्त पाऊस तिथे पडला आणि पाऊस तिथे पाणी साठल्यामुळं ते प्रेशरनी त्या ठिकाणी ते पूल आपला केविंग त्या ठिकाणी झालेलं आहे, तर ते सुद्धा दुरुस्त आपण करूया। पण मेन जे एक जीवितहानी झालेली त्या ठिकाणी त्या व्यक्तीला गावकरी पण सांगत होते की पुलावरून पाणी आहे, तुम्ही प्रवास त्या ठिकाणी केला नाही पाहिजे, तर 2 व्हीलरवर त्यांनी ते गेले आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। ते डेड बॉडी पण आपल्याला आता ती सापडलेली आहे। तर आम्ही गावकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे की जिथे जिथे असं पाण्याची पातळी वाढते तिथे आम्ही आमचे स्थानिक तहसीलचे अधिकारी, तलाठी, कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी आम्ही उभे करतोय। तर कृपया आपण जे प्रशासनाला सहकार्य करावे, जे सूचनांचं आहे ते पालन करावं, जेणेकरून अशा प्रकारचे जीवितहानी आपल्याला टाळता येईल। सर, कालपासून नांदगाव खंडेश्वरमध्ये